नमस्कार, मी मनाली. महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेले अशोक खरात, लिंग पिसाट अशोक खरात, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अतिशय गाजत आहे आणि अतिशय विचार करायला लावणारं हे प्रकरण आहे. या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी उलथापालथ झालेली आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या रुपालीताई चाकणकर, सौंदर्य सम्राज्ञी रुपालीताई चाकणकरचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा तर झालाच आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा त्यांना हटवण्यात आलेलं आहे. असं हे प्रकरण या भोंदूबाबाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे आणि हजारो कोटीची मालमत्ता यांनी जमा केलेली आहे आणि ही हजारो कोटीची मालमत्ता केवळ काही वर्षामध्येच त्यांनी त्याच्या जवळ संपत्ती आलेली आहे. तर ही संपत्ती आली कुठून? तर या प्रकरणाच्या बाबतीत विलास बडे यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे. कारण सुप्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक अरुणा सबाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं की ज्या नीच खराताजवळ ज्या महिला गेल्या होत्या त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावे. तर खरात प्रकरणावरून चर्चा होत आहे की पीडित महिलांना दोष देणे योग्य आहे का? व्हिक्टिम ब्लेमिंगची मानसिकता योग्य आहे का, बरोबर आहे का? खरं तर हा मुद्दा चर्चेला यायलाच पाहिजे. मित्रांनो, बात ऐसी है कि अगर महिलाएं बाबा बुआ के पास जाना बंद कर देना तो ये बाबा बुआ होटल में बर्तन मांजते नजर आएंगे. तर खरंच हा प्रश्न उपस्थित व्हायलाच पाहिजे. तर विलास बडे यांनी आपल्या न्यूज चॅनलवर त्यांनी जेव्हा हा मुद्दा उपस्थित केला तर मला विलास बडेंना सांगावंसं वाटते की तुम्ही कमेंट्स वाचा. कारण हा मुद्दा, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या आणि विशेषतः महिलांच्या, कारण मी महिला बोलते आहे, मी सुद्धा एक महिला बोलते आहे, मला सुद्धा भान आहे. महिलांच्या बाबतीत बोलताना 10 विचार करते मी. पण आता सुद्धा मला सुद्धा बोलणं गरजेचं आहे. विलास बडे, तुम्ही म्हटलं आहे की महिलांना आरोपी करणं योग्य आहे का? तर तुम्ही तुमच्या न्यूज चॅनलला जो हा मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याच्या खालच्या कमेंट्स वाचा. लोक काय बोलताय. बडे, खरात बाबांची फी 5 लाख रुपये. किती आहे फी? 5 लाख रुपये. ज्या महिलांचे व्हिडिओ समोर आले त्यातील एकही महिला सर्वसामान्य घरातली तर नव्हतीच, पण ती गरीब घरातली सुद्धा नव्हती आणि ती अशिक्षित सुद्धा नव्हती. मूळ प्रश्न आहे की ह्या महिला त्या बाबाजवळ गेल्या कशा? कोणाला फसवलं? त्या सर्व सज्ञान महिला होत्या. या महिलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. व्हिडिओ क्लिप जोपर्यंत बाहेर आल्या नव्हत्या त्याआधी ह्या ज्या महिला तक्रार करत होत्या ह्या खरं सती सावित्री होत्या. संतापजनक नाही, बरोबर आहे. जी महिला टिश्यू पेपरने साफसफाई करते एवढं तर कोणती वेश्यासुद्धा करत नाही. तिने आरडाओरडा का नाही केला? जर तिच्यावर अत्याचार होत होते तर काय करत होते? विलास बडे, तुम्ही विषयाला बगल देताय. मुळातच हे प्रकरण अन्याय करणाऱ्यापेक्षा ज्या अन्याय सहन करत होत्या त्या महिलांसाठी हे खरं तर प्रकरण, हे प्रश्न उपस्थित होणं आवश्यक आहे. पीडित महिलाच दोषी आहेत कारण त्यांनी बुद्धी गहाण ठेवली होती का? त्या सर्व महिला दोषी आहेत आणि कारण त्या गुन्हा लपवत होत्या. हो, अगदी बरोबर आहे. तुमचे विचार म्हणजे सगळे जनतेचे विचार असले पाहिजेच असं नाही. अजूनही स्त्रिया एवढ्या शिकल्या, क्लास 1 ऑफिसर आहेत, समजदार आहेत,
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महिलांचे शोषण केले गेले, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा बलात्कार होतो तेव्हा ते शोषण असतं आणि जे खरातनी केले ते शोषणच आहे. परंतु ते शोषण स्वेच्छेने आहे का बाबा भोंदू आहे हे महिलांना कळत नाही. त्या तिकडे गेल्या म्हणजेच त्या दोषी आहेत. त्या असं बडेसाहेब कुणाला जाळ्यात अडकवलं नाही. ह्या बाया लग्न झालेल्या होत्या, श्रीमंत घराण्यातल्या होत्या. चांगले काय आणि वाईट काय त्यांना समजत होतं. ह्या प्रकाराला जबाबदार महिला रुपाली चाकणकर आहे. मित्रांनो, तुम्ही एक फोटो बघितला असेल, ज्या फोटोमध्ये रुपालीताई चाकणकर त्या भोंदूला बाबाला केक चारत आहे आणि ते केक चारत असताना तो भोंदू बाबा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे रोखून बघत आहे. तो रोखून बघत नाही तर त्या नजरेनं तो त्यांना खाऊन टाकत आहे. मग यांना ते लक्षात आलं नाही रुपालीताई चाकणकरांना. एक तर त्या मंदबुद्धी असाव्या किंवा त्यांचा स्वार्थ दडलेला असावा. रुपालीताई चाकणकरांची संपत्ती खूप मोठी आहे. तर या ठिकाणी प्रश्न हाच उपस्थित राहतो की महिलांना दोष देऊ नका असं जर तुम्ही म्हणत असाल तर बघा, तुम्ही बडेसाहेब कमेंट्स वाचा. ह्या बाया जर स्वतःचे कपडे काढताना दिसत आहे, खरातासमोर बसत आहे, तर यांना बडी कसं काय म्हणणार आहे तुम्ही? महिलेची पण चुकी आहे. त्या स्वतः तिथे गेलेल्या आहे, हे 100% खरं आहे. कुठल्या नाही, जोपर्यंत नवऱ्याला माहीत होत नाही तोपर्यंत सगळं नीट चालतं. नंतर थोडी कुणकुण नवऱ्याला माहीत झालं की तो पाठिंबा देऊ नका, गुन्हा दाखल करा. बरोबर बोलल्या, खरं बोला. विलासजी दोषी आम्ही आहोत, आम्हाला हे आमच्या डोळ्यानं बघावं लागतं. बाकी त्या महिलांचा दोष नाही, खरातांचा दोष आहे असं नाही. कारण महिला स्वेच्छेनं गेला होता. परवा नाना पाटेकर देखील महिलांनाच दोष दिली. मग एवढ्या या महिला त्या नाशिकच्या आशिकच्या गोपिका कशा काय झाल्या? यामध्ये फक्त महिला दोषी आहेत हे सिद्ध करून दाखवा. एक गोष्ट लक्षात घ्या बडेसाहेब, दोन्ही प्रकारच्या कमेंट्स आहेत. खरोखर हा अतिशय चर्चेचा विषय आहे. मी एक महिला आहे, महिला असूनसुद्धा या विषयाला हात यासाठी घालतो आहे की खरोखर फुले शाहू आंबेडकर आणि ज्या सावित्रीबाईचा हा महाराष्ट्र आहे, ज्या सावित्रीबाईंनी महिलांना सुशिक्षित सक्षम करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, ती सावित्री जर वरून बघत असेल तर खरंच काय म्हणत असेल बडेसाहेब? यासाठी सुशिक्षित केलं आहे का की धडधडीत महिला तिथे जातात, स्वतःचे कपडे काढतात आणि स्वेच्छेनं संभोग करतात आणि जेव्हा हा अन्याय समोर येते तेव्हा ह्या म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला. तोपर्यंत कोणीही काहीही बोललं नाही. ठीक आहे, अन्यायाला वाचा फोडणारी एक महिलाच आहे. या ठिकाणी मी एक गोष्ट म्हणते की ज्या महिला स्वेच्छेनं गेल्या त्या महिलांवर गुन्हा दाखल केला. काही महिला आपल्या जबरदस्तीनं पाठवण्यात आल्या असेल, ज्यांना अपत्य नाही किंवा घरून ज्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होत असेल, त्या महिला जबरदस्तीनं गेल्या असाल. मी त्या महिलांच्या बाबतीत बोलत नाही, पण ज्या महिला मॉडर्न सुंदर कपडे घालून आणि स्वेच्छेनं त्या बाबांच्यासोबत संभोग करत होत्या, त्या महिलांवर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. विलास बडे, तुम्ही मुद्दे निर्माण केले, बरोबर आहे. आम्ही त्या मुद्द्यांमध्ये त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला तयार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या,
महिला म्हणून जबाबदारीने बोलते. एखादा पुरुष घाणेरड्या नुसतं नजरेनं जरी बघत असला ना तरी महिलेच्या लक्षात येते. आणि जी महिला जिला आपलं शील वाचवायचं असते ती बाजूला होते आणि त्यालासुद्धा बाजूला करते आणि स्वतःच्या शीलाचं रक्षण करते. मी या ठिकाणी एवढंच म्हणेल, विलासजी, ज्या महिला तिथे स्वेच्छेनं गेल्या, कारण 5 लाख फी भरून जी महिला जाते ती एक श्रीमंत, उच्चभ्रू, सुशिक्षित आणि स्वतःचं रक्षण करणारी आहे. तिने स्वतःचं रक्षण केलं नाही. या बाबाच्या कृतीला प्रतिसाद दिला, त्या बाबाच्या कृतीमध्ये स्वेच्छेनं सहभागी झाली. या महिलांवर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. मी स्वतः एक महिला असूनही हेच जबाबदारीनं बोलत आहे. धन्यवाद.